मंडळी, कोल्हापूरची आन बान शान असलेला रंकाळ्यावरती आज आपण आलोय आणि रंकाळ्यावरती तुम्हाला माहितीच असेल संगीत कारंजाचं काम सुरू आहे आणि त्या कारंजाबद्दलच आज आपण जाणून घेण्यासाठी रंकाळ्या इथं आलोय आणि माझ्या मागे तुम्ही पाहू शकताय रंकाळ्याचा संगीत कारंजाचं काम चालू झालेलं आहे आणि तांत्रिक सल्लागार म्हणून वंदना चव्हाण मॅडम आपल्या सोबत आता आहेत. त्यांच्याशी आपण बोलणार आहोत आणि या सगळ्या कारंजाची संगीत कारंजाची माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. अगदी छोट्यात छोटी गोष्ट आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार मॅडम. नमस्कार. मॅडम, आता भरपूर दिवसांपासून या संगीत कारंजाचं काम चालू आहे, तर मला असा प्रश्न पडलाय की या संगीत कारंजा म्हणजे नेमकं काय असणार आणि याचं वैशिष्ट्य काय असणार? संगीत कारंजा म्हणजे आपण आता मीडियाच्या दृष्टीने सगळ्यांनाच माहिती आहे की संगीत कारंजे ठिकठिकाणी उभारलेले गेलेले आहे. कोल्हापूरमध्ये रंकाळा जो कोल्हापूरकरांचा जीव आहे असं म्हटलं तरी चालेल. तर आपण पहिल्यांदा अशा प्रकारचा एक फाउंटन म्युझिकल फाउंटन शो तयार करतो. याच्यामध्ये काय असतं, संगीत आणि लाईट्स आणि पाणी यांचं एक कॉम्बिनेशन असतं की ते म्युझिकच्या नोट्स सोबत त्याचं एक ट्यून करून आपण त्याला संगीतावर पाणी अक्षरशः नाच करतो किंवा लाईट्स नाच करतो, अशा प्रकारचं हे कॉम्बिनेशन असतं. तर तोच प्रयोग आपण आता आपल्या रंकाळ्यामध्ये करतोय. सो मला असं वाटतं की नक्कीच कोल्हापूरकरांना आवडेल आणि इथे बाहेरचे येणाऱ्या टुरिस्ट सुद्धा हे एन्जॉय करतील. तर हा कारंजा करण्यासाठी अंदाजे किती खर्च आला असेल? मॅडम, याच्यासाठी जो खर्च आलेला आहे ना, हा पण टॅक्सेस आणि सगळं जीएसटी वगैरे पकडून एक 5 कोटीचा आपल्याला निधी मिळाला होता. त्या निधीमध्ये आपण याला एक मोठ्या स्केलला कसा बसवता येईल त्या प्रकारे आपण त्याचे नियोजन केलेलं आहे. आता संगीत कारंजा आहे, मग ते संगीत कारंजा म्हणजे गाणं कोणतं असणार आहे, म्युझिक कोणतं असणार आहे ते? मॅडम, एकदम चांगला प्रश्न विचारलाय तुम्ही. आता आपण याच्यामध्ये ना एक साधारणतः 15 थीम्स आपण याच्यावर प्रयोग करणार आहे. 15 वेगवेगळ्या प्रकारच्या थीम्स असणार आहे. म्हणजे लोकांना पण वेगवेगळ्या म्हणजे जनरली कुठलाही कार्यक्रम किंवा कुठलाही प्रोजेक्ट असा असावा की त्यातनं काहीतरी मेसेज जावा किंवा त्यातून काहीतरी लोकांना एक माहिती मिळवावी अशा पद्धतीचं आपलं हे असतं. तर आपण याच्यामध्ये 15 थीम वेगवेगळ्या प्रकारचे ठेवतोय. पहिलं तर कोल्हापूर स्पेशल्स, म्हणजे आपण ओपनिंगलाच कोल्हापूरकांचे जे रिलेटेड कोल्हापूरचं काही ते सॉन्ग पण तुमचं व्हायरल झालेलं आहे. अशा कोल्हापूरकर स्पेशल असेल. नंतर नवरात्रीमध्ये नवरात्रीशी रिलेटेड गाणी असतील किंवा गणेशोत्सव असेल तर गणेशच्या वेळेस गणपतीची वेगळी थीम चालेल. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या, नंतर तुमचं दिवाळीच्या वेळेस वेगळ्या प्रकारच्या थीम, असे वेगवेगळे प्रयोग. आणि त्यातून इव्हन शिवाजी महाराजांची जयंती असतील, शाहू महाराजांचं असेल, संभाजीराजेंचं असेल, असं आपण वेगवेगळ्या प्रकारच्या थीम्स आपण 15 मे, 15 ऑगस्ट असेल, 1 मे असेल, 26 जानेवारी, सगळे असे वेगळे प्रयोग तुम्हाला बघतील. म्हणजे तोच तो प्रयोग तुम्हाला दिसणार नाही वेगळा. इव्हन जुगलबंदी असतील म्युझिकची किंवा मिक्स रॅन्डम गाणी असतील, अशा सगळ्या आपण 15 प्रकारचे थीम आपण याच्यावर चालवणार आहोत. कोल्हापूरकरच इथं येत नाहीत, तर बाहेरून गावातून किंवा बाहेरून येतात, अंबाबाईच्या दर्शनासाठी येतात किंवा इथं रंकाळ्यावर येतात. तर मग त्यांच्यासाठी असं वेगळं काय आहे का त्या गाण्यांमध्ये? आपण काय केलेलं आहे, म्हणजे मी तुम्हाला थोडंसं टेक्निकल याच्याबद्दल सांगू इच्छिते की आपण ह्याची जी साईज आहे हा 15 मीटरचा आहे. 50 मीटर बाय 12 मीटरचा, सॉरी 50 मीटर बाय 12 मीटरचा फाउंटन आहे. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की 3 वेगवेगळे रिंग्स आहेत. त्याच्यामध्ये 24 नोझल्स आपण टाकलेला आहे. सेंटरला एक मोठा जेट आहे ज्याची हाईट 25 मीटर आहे आणि 2 ऑक्झिलरी जेट्स आहेत त्याची 15-15 मीटरच्या हाईट्स आहे. आणि मागे पूर्ण एक वॉल क्रिएट करतोय आपण थ्रू नोझल्स. त्याच्यामध्ये 48 नोझल्स आपण वापरले, म्हणजे 48 मीटरची एक कम्प्लीट वॉल असणार आहे. याच्या व्यतिरिक्त जे जसं तुम्ही म्हणालात की कोल्हापूरचं जे स्पेशलायझेशन आहे की जे लोकांपर्यंत बाहेरच्या आलेल्या लोकांना पण कळायला पाहिजे, त्याकरता आपण एक छोटी 6x8 ची वॉटर स्क्रीन तयार करतोय सेंटरला. आणि त्याच्यावर आपण हे करतोय की कोल्हापुरातले जे काही महत्वाचे हिस्टॉरिकल प्लेसेस असतील, जसं काही आपला भवानी मंडप असेल किंवा तुमचं शाहू महाराजांची असेल, ताराराणीचं इमेज असेल, असे महाराष्ट्र कोल्हापुराशी रिलेटेड गोष्टी आपण त्याच्यावर प्रोजेक्ट करणार आहे. म्हणजे बाहेरच्या येणाऱ्याला पण ते इथून काहीतरी कॅरी करतील सोबत. आता हा कारंजा आपण पाण्यामध्ये बसवलाय, तर तो नेमका कसा बसवलाय आणि त्याचं मेंटेनन्स कोण करणार आहे? मॅडम, आता हा जो तुम्ही बघताय, जनरली आतापर्यंत जे काही आपल्या याच्यामध्ये, म्हणजे आम्ही इथं म्हणेल की आपल्या भारतामध्ये पण जे काही झालेले आहेत ना, हे पीव्हीसी किंवा HDPE चे पाईप फ्लोटर वापरून आपण करतो. हा पहिला आहे की ज्याच्यामध्ये आपण कार्बन स्टीलचे पाईप वापरलेले आहेत. आणि हे वापरताना आपण त्याची पूर्ण प्रिकॉशन पण घेतले की हे रस्टेड होणार नाही किंवा याला आपल्याला रिप्लेस करता आलं पाहिजे, किंवा अशा सगळ्या प्रकारची काळजी घेऊन आपण हा तयार केला आहे. याच्यामध्ये फ्लोटर्स आहेत, म्हणजे
फोम टाकलेले आहे पाईपमध्ये. नवीन टेक्नॉलॉजी आपण इथे यूज करतोय पहिल्यांदा. आणि याच्यासाठी आपण असं केलेलं आहे की कॉन्ट्रॅक्टरलाच 5 वर्षासाठी ऑपरेशन अँड मेंटेनन्स ठेवलेलं आहे. सो 5 वर्ष तो ऑपरेट करेल. सक्सेसफुली 5 वर्ष झालं पाहिजे. त्याच्यानंतरही आपण त्याच्यासाठी नक्कीच डिपार्टमेंट काळजी घेईलच. पण 5 वर्ष कॉन्ट्रॅक्टरने ऑपरेट करणे आणि मेंटेन करणे हा पण त्याच्यामध्ये टेंडरचाच पार्ट ठेवलेला आहे. आता बघायला गेलं तर तरुणांपासून वृद्धांपर्यंत अनेक लोक इथे येतात. तर लहान मुलं सुद्धा त्यांच्यासोबत येतात आणि हा संगीत कारंजा लहान मुलांसाठी खूप प्रिय असणार आहे. तर त्यामध्ये कलर कोणकोणतं वापरलात? आणि इथं मिलियन्स ऑफ कलर्स आहेत. म्हणजे एलईडी सगळ्यांनाच माहिती आहे आणि एलईडी मध्ये मिलियन्स ऑफ कलर्स असतात. मी तुम्हाला सगळ्यात सुरुवातीला सांगितलं हे संगीत, रंग आणि पाणी याचं हे कॉम्बिनेशन असतं. तर नंबर ऑफ कलर्स इथं मुलं एन्जॉय करतील, 100% एन्जॉय करतील. लहान्यांपासून मोठ्यापर्यंत सगळेच एन्जॉय करतील. तर आता आपण बघतोय तो कारंजा इथं बाहेर आहे, तर तो आतमध्ये नेला जाणार आहे. हा आता आपण काय करतोय की आपण तुम्ही बघताय बाजूला क्रेन आहे. क्रेननी आपण काम करतोय. हा कारंजा 20 मीटर आतमध्ये असणार आहे वॉल पासून. पण आता आपण थोडंसं आपलं जे काही मायनर फायनल टचअप कामं राहिलेलं आहे ते 20 मीटरला आपली क्रेन जाऊ शकणार नाही. त्यामुळे आपण आता सध्या इथे ठेवलेलं आहे. पण हा 20 मीटर आतमध्ये जाणार आहे. रंकाळा हा लोकांच्या मनामध्ये बसलाय आणि अनेक लोक इथे येत असतात, सकाळपासून संध्याकाळपर्यंत येत असतात. तर हा कारंजा त्यांना कधी बघायला मिळणार आहे? आपण प्रयत्न करू मॅडम लवकरात लवकर आपण त्याच्यासाठी कसा चालू करता येईल हा आमचा नक्कीच प्रयत्न चालू आहे. रात्रंदिवस आमची टीम इथे काम करते आहे. आणि थोडेसे जे काही हर्टर्स आहेत की हा एक तर तुमचा रनिंग पाथवे आहे. म्हणजे काम करताना दिवसा आम्हाला फार जास्त स्पीडनी काम करता येत नाही. रात्रीच कामं करता येतात. आणि दुसरं सध्या पावसाचा पण सीझन आहे. या सगळ्या गोष्टी अडचणींवर मात करून किती लवकरात लवकर आपल्याला चालू करायचं तरी पण अपेक्षित आहे मी 15 ते 20 दिवसामध्ये मला नक्कीच सगळ्यांना बघता येईल. वेळ कशी असणार आहे त्याची बघण्यासाठी? एक साधारणतः या सगळ्याचा शेड्यूल तर आम्ही डिपार्टमेंट सोबत चर्चा करू. पण एक साधारणतः 7 7:15 नंतर आपल्या इथं जनरली अंधार पडतो. तर एक 15 मिनिटाचे आपण शो करतोय. तो 7:15 ला सुरू करून एक 15 मिनिटं चालेल. त्यानंतर एक 15-20 मिनिटाचे गॅप करून परत आपण त्या पद्धतीने अशा दिवसातनं 3 शो आपण रन करायचा प्रयत्न करतोय. मला असा प्रश्न पडलाय की पाण्यामध्ये कसा तरंगणार तो कारंजा? बघा मी आधीच सांगितलं की पूर्वी आपण एचडीपीआयचे, पीव्हीसीचे किंवा अशा पद्धतीचे फ्लोटर्स वापरतो. आता नवीन टेक्नॉलॉजी बाहेरच्या देशामध्ये जी काही यूज केल्या जातात एक कार्बन स्टीलचे हे सगळे पाईप आहेत. फार हेवी पाईप आहेत. परंतु त्याच्या आतमध्ये फोम्स टाकल्या गेल्या जातं. त्या फोम्समुळे काय होतं की ते पाण्यावर तरंगतात आणि त्याला आपण जेव्हा आपण हा 20 मीटर आतमध्ये टाकू तर त्याला तो वाऱ्याने किंवा हवेने इकडे तिकडे जाऊ नये याकरता आपण अँकरिंग करणार आहे. तुम्ही आता बाजूला बघू शकता की त्याच्यासाठी आपण ते डेड वेट आणून ठेवलेले आहे. सो त्यामुळे डेड वेट टाकल्यामुळे तो त्या ठिकाणी तो फिक्स होऊन जाईल. येत्या 9 तारखेला या संगीत कारंजाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे आणि कोल्हापूरच्या वैभवात आणखी एक भर पडली असं म्हणायला हरकत नाही. लहानांपासून वृद्धांपर्यंत लोक इथे येत आहेत आणि मुख्य आकर्षण आता हा संगीत कारंजा असणार आहे आणि हा कारंजा आपल्याला लवकरच पाहण्यासाठी मिळणार आहे असं तांत्रिक सल्लागार वंदना चव्हाण यांनी सुद्धा सांगितलंय. कॅमेरामॅन सूरज पाटील सोबत मी दिव्या, तरुण भारत, कोल्हापूर.